we have discussed about periods and their electronic configurations. बरोबर. तर आज आपल्याला डिस्कस करायचं त्या ठिकाणी ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो वी नो दॅट the vertical columns in modern periodic table are called groups. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये जे व्हर्टिकल अशा प्रकारचे कॉलम येतं, जे व्हर्टिकल अशा प्रकारचे काय त्या ठिकाणी कॉलम येतं, तर त्या कॉलमलाच त्या ठिकाणी थोडक्यात आपण काय म्हणत असतो, ग्रुप्स असं म्हणतो. ठीक आहे. देयर आर 18 ग्रुप्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये त्या ठिकाणी एकूण किती ग्रुप्स येतात? 18 ग्रुप्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये एकूण त्या ठिकाणी 18 ग्रुप्स येतात. ठीक आहे. आता या प्रत्येक ग्रुपचं त्या ठिकाणी काही वैशिष्ट्य येतं, काही फीचर्स येतं. जसं की समजा पहिला ग्रुप आहे, द फर्स्ट ग्रुप कंटेन अल्कली मेटल. पहिल्या ग्रुप मध्ये त्या ठिकाणी अल्कली मेटल नावाचे एलिमेंट येतं. ठीक आहे. जो सेकंड ग्रुप आहे तर सेकंड ग्रुप मध्ये त्या ठिकाणी अल्कलाइन अर्थ मेटल आहे. त्याच्यानंतर लास्ट मध्ये जो 18 नंबरचा ग्रुप आहे तर त्या 18 नंबरच्या ग्रुप मध्ये त्या ठिकाणी इनर्ट गॅसेस आहेत, नोबल गॅसेस आहेत. आणि जो 17 नंबरचा ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी हॅलोजन नावाचे एलिमेंट्स आहेत. बरोबर. तर अशा पद्धतीने जे व्हर्टिकल कॉलम्स आहेत मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये, तर त्यांना आपण ग्रुप्स असं म्हणतो. अँड देयर आर 18 ग्रुप्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये त्या ठिकाणी एकूण किती? 18 अशा प्रकारचे ग्रुप्स येतात. ठीक आहे. सो यू हॅव गिवन 4 क्वेश्चन ऑन पेज नंबर 22. तुम्हाला पेज नंबर 22 वरती 4 क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्याच्यातपैकी पहिला क्वेश्चन अशा प्रकारचा आहे, गो थ्रू द मॉडर्न पिरियडिक टेबल अँड write the names one below the other of the elements of group 1. मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये तुम्हाला बघायचंय आणि त्याच्यामधून तुम्हाला जो पहिला ग्रुप आहे तर त्या पहिल्या ग्रुप मधल्या एलिमेंटचे नाव अशा पद्धतीने किंवा त्याचे सिम्बॉल अशा पद्धतीने एकाखाली काय करायचे? लिहायचे. बरोबर. देन द सेकंड क्वेश्चन यू हॅव गिवन दॅट राइट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द फर्स्ट 4 एलिमेंट. आता आपण तुम्ही हे जे 4 एलिमेंट हे केले तर तुम्हाला या 4 एलिमेंटचे त्या ठिकाणी काय करायचे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचे. ठीक आहे. तर आपण आपल्या सोयीसाठी त्या ठिकाणी अशा पद्धतीने करू. हायड्रोजन हॅविंग ॲटॉमिक नंबर 1, लिथियम हॅविंग ॲटॉमिक नंबर 3, सोडियम हॅविंग ॲटॉमिक नंबर 11 अँड देन आफ्टर पोटॅशियम ॲटॉमिक नंबर 19. ठीक आहे. तर आता आपल्याला या 4 एलिमेंटचे त्या ठिकाणी थोडक्यात काय करायचे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचे. ठीक आहे. सो हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार? 1. त्याच्यानंतर लिथियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार? त्या ठिकाणी 2 अँड 1. सोडियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार त्या ठिकाणी 2, 8 अँड 1. आणि लास्ट मध्ये पोटॅशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार त्या ठिकाणी 2, 8, 8 अँड 1. ठीक आहे. तर आता याच बेसिस वरती आपल्याला एक नेक्स्ट क्वेश्चन अशा पद्धतीचा दिलेला आहे, विच सिमिलॅरिटी डू यू फाइंड इन देअर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर ह्या 4 एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला करायला सांगितलेलं आहे. मग या 4 एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये तुम्हाला सिमिलॅरिटी काय दिसायला लागली? बरोबर. यू विल इझिली फाइंड आउट दॅट देयर इज अ ग्रेट सिमिलॅरिटी इन द number of electron in the outermost orbit. या एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन आहेत तर दे आर सेम इन नंबर. ते नंबर मध्ये कसे येतं? सेम येतं. जसं की हायड्रोजन हॅव 1 इलेक्ट्रॉन इन इट्स आउटरमोस्ट ऑर्बिट, lithium has 1 electron, sodium also has 1 electron and potassium also has 1 electron in its outermost orbit. तर पोटॅशियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये सुद्धा काय त्या ठिकाणी 1 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. बरोबर. मग याच्यावर आपल्या काय लक्षात यायला लागलं? elements belong to the same group have same number of valence electron in their outermost orbit. एकाच ग्रुपला बिलॉंग करणाऱ्या एलिमेंटच्या बाबतीत
त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे राहत असतात, त्या ठिकाणी सेम राहत असतात. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम असल्यामुळं दे शो ग्रेट सिमिलर, म्हणजे दे शो सिमिलॅरिटी इन देअर केमिकल प्रॉपर्टीज. आणि म्हणून त्या ठिकाणी केमिकल प्रॉपर्टीच्या बाबतीत सुद्धा या एलिमेंट मध्ये काय राहत असते, त्या ठिकाणी सिमिलॅरिटी राहत असते. इन शॉर्ट आपण असं म्हणू शकतो, एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप हॅव सेम केमिकल प्रॉपर्टीज. एकाच ग्रुपला बिलॉंग करणाऱ्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा राहत असतात, त्या ठिकाणी सेम राहत असतात. जसं की आता अल्कली मेटलच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती, अल्कली मेटल अशा प्रकारचे, अल्कली मेटलच्या बाबतीमध्ये अल्कली मेटल हॅव वन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन देअर आउटरमोस्ट ऑर्बिट. अल्कली मेटलच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये त्या ठिकाणी वन व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन राहत असतो. अल्कली मेटल आर द मोस्ट रिएक्टिव्ह मेटल बिकॉज दे रेडिली लूज देअर इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. अल्कली मेटल हे मोस्ट रिएक्टिव्ह अशा प्रकारचे मेटल येतं, कारण ते त्या ठिकाणी त्यांच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असलेला वन इलेक्ट्रॉन रेडिली, म्हणजेच पटकन काय करतात, त्या ठिकाणी लूज करतात. अँड दॅट्स व्हाय दे आर द हायली रिएक्टिव्ह मेटल. आणि म्हणून अल्कली मेटल त्या ठिकाणी थोडक्यात काय, हायली रिएक्टिव्ह मेटल येतं. बरोबर, म्हणजे याचा अर्थ जी प्रॉपर्टीज लिथियमची असणार तीच प्रॉपर्टी सोडियमची असणार, तीच केमिकल प्रॉपर्टी त्या ठिकाणी कशाची असणार, पोटॅशियमची असणार. बरोबर, इट मीन्स दॅट elements belonging to the same group have same chemical properties. एकाच ग्रुपला बिलॉंग करणाऱ्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा राहत असतात, त्या ठिकाणी सेम राहत असतात. आता पहा, आपल्याला काही मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये काही गोष्टी अशा प्रकारच्या असतात की ज्या आपण त्या ठिकाणी थोडक्यात काय करू शकतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार किंवा नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट ऑर्बिट याच्यानुसार आपण त्या ठिकाणी तो एलिमेंट कोणत्या ग्रुपला बिलॉंग करतो हे पण सांगता येते. जसं की आता एक इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स आहे, जर समजा एखाद्या एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये एक इलेक्ट्रॉन व्हॅलेन्स असेल, समजून घ्यायचे की तो फर्स्ट ग्रुपला बिलॉंग करतो. एखाद्या एलिमेंटच्या बाबतीमध्ये दोन इलेक्ट्रॉन जर व्हॅलेन्स असतील तर त्या ठिकाणी तो कोणत्या ग्रुपला बिलॉंग करतो, 2 नंबरच्या ग्रुपला बिलॉंग करतो. त्यानंतर मधले हे 3 पासून तर 12 पर्यंत सोडून द्यायचे. नंतर त्या ठिकाणी पहा, हा काय त्या ठिकाणी नंबर 13. जर 3 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील तर समजून घ्यायचं तो 13 नंबरच्या ग्रुपला बिलॉंग करतो. शेवटच्या अंकावरती काय करायचं, लक्ष द्यायचं. 14 नंबरचा ग्रुप असेल, 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील तर समजून घ्यायचं की तो एलिमेंट त्या ठिकाणी 14 नंबरच्या ग्रुपला काय करतो, बिलॉंग करतो. 5 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतील तर समजून घ्यायचं की तो एलिमेंट त्या ठिकाणी 15 नंबरच्या ग्रुपला काय करतो, बिलॉंग करतो. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी 6 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 16 नंबरच्या ग्रुपला बिलॉंग करेल. 7 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन तो 17 नंबरच्या ग्रुपला बिलॉंग करेल. आणि 8 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन जर असतील, म्हणजे स्टेबल ऑक्टेट असतील, तर अशा वेळेस तो 18 नंबरच्या ग्रुपला काय करणार, त्या ठिकाणी बिलॉंग करणार. बरोबर, म्हणजेच हे जे ग्रुप आहे तर त्या ग्रुपमध्ये त्या ठिकाणी एलिमेंटची अरेंजमेंट अशा पद्धतीने झालेली आहे की त्यांच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार किंवा त्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनच्या संख्येनुसार सुद्धा आपण इझिली त्यांचा जो ग्रुप नंबर आहे तो ग्रुप नंबर त्या ठिकाणी थोडक्यात काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो. ठीक आहे, आता आपण एक सेकंड ग्रुपच्या बाबतीमध्ये, फॉर एक्झाम्पल आपण परत एकदा सेकंड ग्रुपच्या बाबतीमध्ये बघून घेऊ. आता सेकंड ग्रुपच्या बाबतीमध्ये माहिती आहे की तुम्हाला चांगल्या पद्धती माहिती आहे की सेकंड ग्रुप मध्ये त्या ठिकाणी जे काही एलिमेंट आहेत त्या एलिमेंटचे नाव आपल्याला माहिती आहे. बरोबर, जसं की सेकंड ग्रुप मध्ये पहिला एलिमेंट आहे त्या ठिकाणी बेरिलियम, बेरिलियम नंतर आहे त्या ठिकाणी मॅग्नेशियम, मॅग्नेशियम नंतरचा एलिमेंट आहे कॅल्शियम. आपण या 3 एलिमेंटच्या बाबतीमध्ये विचार करू. नंतर त्या ठिकाणी स्ट्रोंटियम सुद्धा आहे. बरोबर, त्यानंतर त्या बॅरियम आहे आणि शेवटी नंतर त्या ठिकाणी रेडियम सुद्धा आहे. बरोबर, तर आपण या 3 एलिमेंटच्या बाबतीमध्ये डिस्कस करू की जसं की बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर त्या ठिकाणी 12 आणि कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर आहे त्या ठिकाणी काय 12. बरोबर, हे 3 एलिमेंट काढून टाकले. आता पहा, जो बेरिलियम आहे तर बेरिलियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय राहत असते त्या ठिकाणी 2 बरोबर. त्यानंतर जो मॅग्नेशियम आहे तर मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 and 2. आणि जो कॅल्शियम आहे तर कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 8 and the remaining one or the rest one are 2 electrons. बरोबर, आता यामध्ये जरी आपण ऑब्झर्व केलं तर आपल्या काय लक्षात यायला लागलं की नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट ऑर्बिट ऑफ बेरिलियम, मॅग्नेशियम and calcium are same. बेरिलियम
मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या कशी आहे त्या ठिकाणी सेम आहे आणि दॅट्स वाय these three elements have same chemical properties आणि म्हणून या तीन एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा कशा राहत असतात त्या ठिकाणी सेम राहत असतात बरोबर. आता बेरिलियमच्या बाबतीमध्ये विचार केला तर आपण बेरिलियम त्या ठिकाणी थोडक्यात काय करेल दोन इलेक्ट्रॉन लूज करेल. दोन इलेक्ट्रॉन लूज करेल म्हणजे याचा अर्थ बेरिलियम वरती दोन पॉझिटिव्ह चार्ज तयार होतील. Like of beryllium, magnesium will also lose two electrons and hence two positive charge will be formed. Two cations will be formed. And calcium च्या बाबतीत जर विचार केला तर it will also lose two electrons, so two cation will also form on the calcium. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हे सेम प्रमाणामध्ये त्या म्हणजे सेम टाइपचे कॅशायन्स काय करायला लागले त्या ठिकाणी फॉर्म करायला लागले आणि म्हणून या तीनही एलिमेंटच्या नाही तर ज्या दोन नंबरच्या ग्रुपमध्ये जेवढे काही एलिमेंट असतील जसे की बेरिलियम आहे, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, स्ट्रोंटियम आहे, बॅरियम आहे, रेडियम आहे तर या सर्व एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज त्या ठिकाणी थोडक्यात काय राहणार सेम राहणार. मग यावरून आपल्या फक्त एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवायची एलिमेंट belonging to the same group have same number of valence electron in their outermost orbit first. Second, element belonging to the same group have same chemical properties. एकाच ग्रुप मध्ये असलेल्या एलिमेंटच्या केमिकल प्रॉपर्टीज त्या ठिकाणी कशा राहत असतात थोडक्यात सेम अशा प्रकारच्या राहत असतात बरोबर. नाउ द another important thing is that while making electronic configuration of this element, you will easily find that every time when going from top to bottom, every time one shell get added. एक शेल काय करायला लागली त्या ठिकाणी ऍड होत चालली जसं की हायड्रोजन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1, लिथियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 1, सोडियम इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 1. You will find that every time one cell is getting added. ह्या प्रत्येक याच्यामध्ये when we go from top to bottom within a group आपण ग्रुप मध्ये ज्या वेळेस वरून खाली जात असतो तर प्रत्येक टाइमला एक 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 शेल त्या ठिकाणी थोडक्यात काय होत असते ऍड होत जात असते. and that's why in case of physical properties there is a gradation in the properties. आपण फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये जर बघितलं तर फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात काय होत असते ग्रेडेशन होत असते म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज थोड्या प्रमाणामध्ये वाढत जात असतात पण त्या ग्रेडेड मॅनर मध्ये ग्रेडेशनच्या मॅनर मध्ये क्रमवार पद्धतीने त्या ठिकाणी थोडक्यात काय करणार त्या वाढत जाणार. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ग्रुप्सच्या बाबतीमध्ये दोनच गोष्टी ध्यानात ठेवायच्या. एक म्हणजे एलिमेंट बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप have same number of valence electron and hence have same chemical properties. While going from top to bottom within a group, the number of shell added 1 by 1. तर थोडक्यात काय आहे की किंवा नंबर ऑफ शेल ऍडेड बाय 1 एक न त्या ठिकाणी शेलची संख्या काय करत असते वाढत जात असते ज्यावेळेस आपण टॉप पासून बॉटम पर्यंत जात असतो. लक्षात